आणि आता पाहूयात मुंबई महापालिकेचा एक नवा प्रताप। जानेवारी महिन्यात महापालिका निवडणुकांचे निकाल लागले, त्यानंतर मुंबई महापालिकेतल्या या नव्या कारभाऱ्यांसाठी फेब्रुवारी महिन्यात नव्या कोऱ्या स्कॉर्पिओ कार खरेदी करण्यात आल्या। आता मात्र मुंबईचे हे कारभारी म्हणतात की स्कॉर्पिओ गाड्यांमुळे त्यांची पाठ दुखते आहे, म्हणून 5 महिन्यांपूर्वीच खरेदी केलेल्या या गाड्या न वापरता आता महापालिकेच्या कारभारांना नव्या कोऱ्या इनोवा क्रिस्टा या गाड्या हव्यात। पाहूयात काय आहे ही नेमकी भानगड। मुंबईची लागली वाट, कारभाऱ्यांचा मात्र नव्या गाडीचा थाट। दारात स्कॉर्पिओ उभी, पण पाठ दुखते म्हणे इनोवाच हवी। मुंबईतले खड्डे नाही भरले, पण गाडीसाठी अडले। जी वाहनं आम्हाला दिलेली आहेत या गाड्या बदलण्यात याव्या याविषयी तक्रार होती। BMW आणि मर्सिडीज शिवाय त्यांच्या गाड्यांचे कुठे ताफेच नाहीये। सिक्युरिटीला मर्सिडीज गाड्या पहा तुम्ही। संवेदनशीलता अजिबात नाही आणि स्वतःची मौज मजा करण्यासाठी तुम्ही गाड्या मागता। या गाड्यांची आत्ता 5 महिने झाले, 5 वर्षासाठी गाड्या घेतल्यात आणि तुम्ही आता ह्या तक्रारी करून जर आयुक्तांनी असं काय केलं। या ठिकाणी किशोरी पेडणेकरने सांगितलं की मीही विरोधी पक्षनेते आहे, मला सुद्धा एवढंच काय तर ह्या ठिकाणी जे काय बसवलंय माझ्याकडे जे स्टँड बसवलेलं आहे चेकिंगचं मेटल डिटेक्टर, त्याचीही त्यांनी मागणी केली। असे कुठे कुठे तुम्ही खर्च करताय, बरं तुम्ही कोणाला विश्वासात पण घेत नाहीये। किशोरी पेडणेकरचा स्वभाव आता आम्हाला कळालाय, त्या एक बोलतात आणि नंतर बाहेर आल्यावर ती दुसरं बोलतात। आताच्या ज्या गाड्या आहेत या बदलून नवीन क्रिस्टा गाड्या घ्याव्यात। लोकांच्या समस्या आणि प्रश्न सोडवायला आलेत की मजा मारायला आलेले आहेत? गाड्या घेण्यासाठी तुम्ही सरकारी तिजोरीला हात घाला, त्या लक्षात घ्या। जनतेच्या तिजोरीला हात घाला। मुंबई महापालिकेत नव्या गाड्यांसाठी रंगलेला हा सामना। महापालिकेत सत्ता स्थापन होऊन 6 महिने झाले नाहीत, तोच मुंबई महानगरपालिकेचे कारभारी नव्या गाड्यांसाठी अडून बसले। खरं तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांसाठी नव्या कोऱ्या स्कॉर्पिओ गाड्यांचा ताफा तैनात आहे। मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांसाठी 5 महिन्यांपूर्वीच स्कॉर्पिओ गाड्यांची खरेदी करण्यात आली, मात्र नव्या गाड्या घेण्याचा प्रस्ताव आलाय। महापौर रितू तावडे यांच्या सेवेसाठी सुमारे 30 ते 35 लाखांची इनोवा हायक्रॉस हायब्रिड गाडी देण्यात आली आहे। उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्ष नेते आणि विविध समिती अध्यक्षांसाठी स्कॉर्पिओ देण्यात आली आहे। मुंबई महानगरपालिकेतले सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, उपमहापौर आणि 3 वैधानिक समित्यांच्या अध्यक्षांसाठी नव्या गाड्या खरेदीचा प्रस्ताव आहे। स्कॉर्पिओ गाड्या सोयीच्या नाहीत, स्कॉर्पिओमध्ये धक्के बसतात, पाठ दुखते अशी कारणं सांगण्यात आली आहेत। स्कॉर्पिओ नको, त्याऐवजी इनोवा क्रिस्टा गाड्यांची मागणी करण्यात आली आहे। जे वैधानिक समित्याचे अध्यक्ष आहेत, उपमहापौर आहेत, यांनी सर्वांनी मिळून आम्ही मागणी केली होती की आता जी वाहनं आम्हाला दिलेली आहेत या गाड्या बदलण्यात याव्या याविषयी तक्रार होती आणि त्या पद्धतीने प्रशासनाकडे आम्ही गटनेत्यांच्या बैठकीत आम्ही मागणी केली होती। त्यानुसार आताच्या ज्या गाड्या आहेत या बदलून नवीन क्रिस्टा गाड्या घ्याव्यात असा माझ्या माहितीप्रमाणे प्रस्ताव येतोय। स्कॉर्पिओ ऐवजी इनोवाचा हा प्रस्ताव आता आयुक्तांकडे मंजुरीसाठी जाणार आहे, मात्र विरोधकांनी यावर कडाडून टीका केली आहे। काय गाड्यांचे ताफे चालले बघा ना, मुख्यमंत्र्यांचा ताफा बघा, डेप्युटी सीएमचा ताफा। BMW आणि मर्सिडीज शिवाय त्यांच्या गाड्यांचे कुठे ताफेच नाहीये। सिक्युरिटीला मर्सिडीज गाड्या पहा तुम्ही। त्याच्यामुळे महानगरपालिकेत त्यांच्या नगरसेवकांना किंवा त्यांचे जे कोण पदाधिकारी आहेत त्यांनी गाड्या बदलत राहिल्या, झालं काय? आता पैसा लुटीचाच पैसा आहे, पण गाड्या घेण्यासाठी तुम्ही सरकारी तिजोरीला हात घाला, त्या लक्षात घ्या। जनतेच्या तिजोरीला हात घाला। संवेदनशीलता अजिबात नाही आणि स्वतःची मौज मजा करण्यासाठी तुम्ही गाड्या मागतायत। तुम्ही इथे जे काही महानगरपालिकेत आलेले आहात, लोकांच्या समस्या आणि प्रश्न सोडवायला आलेत की मजा मारायला आलेले आहेत? एक प्रकारे महानगरपालिकेच्या पैशाची जी उधळण आहे की उधळपट्टी ही मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि मला वाटतं ह्याला हा प्रस्ताव आता आयुक्तांकडे जाईल आणि आयुक्त त्याच्यावर विचार करतील, परंतु आमचा विरोध कायम राहील। 5 महिन्यांपूर्वी महापालिकेच्या या कारभाऱ्यांसाठी 2 कोटी 16 लाखांच्या गाड्या घेण्यात आल्या। आता पुन्हा नव्या गाड्यांसाठी 1.5 कोटींचा खर्च केला जाणार आहे। या गाड्यांची आत्ता 5 महिने झाले, 5 वर्षासाठी गाड्या घेतल्यात आणि तुम्ही आता ह्या तक्रारी करून जर आयुक्तांनी असं काय केलं तर आम्ही जे 4 वर्षासाठी तुमच्याकडे मागतोय श्वेतपत्रिका
ती आम्हाला द्याच. हे काय चाललंय? आम्ही त्याच्यासाठीच मागतोय. असे कुठे कुठे तुम्ही खर्च करताय. बरं, तुम्ही कोणाला विश्वासात पण घेत नाहीये. माझ्या अँटी चेंबरमध्ये बसून त्या बोलल्या की खरंच मलाही खूप त्रास होतो, ही गाडी बदलली पाहिजे. पण आता काय झालं आहे, त्यांना आता बाहेर येऊन त्या वेगळ्या स्टेटमेंट करायला लागलं. त्यामुळे किशोरी पेडणेकरचा स्वभाव आता आम्हाला कळाला आहे. त्या एक बोलतात आणि नंतर बाहेर आल्यावर ती दुसरं बोलतात. त्यांनी ज्यावेळी उपमहापौरांनी मागणी केली त्याच्यावरून ते सांगितलं की उपमहापौरांना पण द्या आणि मला सुद्धा द्या. या ठिकाणी किशोरी पेडणेकरने सांगितलं की मीही विरोधी पक्षनेते आहे, मला सुद्धा एवढंच काय. तर ह्या ठिकाणी जे काय बसवलं आहे माझ्याकडे, जे स्टँड बसवलेलं आहे चेकिंगचं, मेटल डिटेक्टर, त्याचीही त्यांनी मागणी केली. मुंबईभर खड्डे आहेत. त्या खड्ड्यांतून प्रवासाचा मुंबईकरांना रोज त्रास होतो. मुंबईकरांची पाठ दुखते, हातपाय मोडतात. महापालिका कारभाऱ्यांनी पाठदुखीचं कारण देऊन नव्या कोऱ्या गाड्या नाकारल्या आणि आता त्यांच्यासाठी नव्या गाड्या घ्यायच्या आहेत. त्याचा खर्च मुंबईकरांनी दिलेल्या करातूनच होणार आहे, हे लक्षात ठेवा. देवेंद्र कोल्हटकर, NDTV मराठी, मुंबई.